श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 2. श्री विष्णू बळवंत थोरात विरचित श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा दुसरा मराठी गद्य अध्याय अनुवाद प्रस्तुत करताना मी सर्वप्रथम या ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बळवंत थोरात यांना वंदन करते. भगवान श्री दत्तात्रेय प्रभूंचा दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती यांची कथा ही श्री गुरुचरित्र ग्रंथात वर्णित केली आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज हे आपल्या अंतिम वेळी कर्दळी वनात गुप्त झाले व नंतर बराच काळ लोटल्यानंतर ते पुन्हा अक्कलकोट येथे प्रकट होऊन कायमचे तेथे स्थिर राहिलेत असे म्हणतात. श्री स्वामी महाराजांच्या प्रकट कथा त्यांच्या अनेक भक्तांनी त्यांच्या आपल्या विविध धारणेनुसार आपापल्या मतानुसार व आपल्या विचारांनी उद्धृत केल्या आहेत. श्री स्वामी समर्थांच्या एका भक्ताने तर स्वतः त्यांची जन्मकुंडली तयार करून त्यांचे प्रकट होण्याबद्दल आपले अलग मत व्यक्त केले आहे. याबाबत कोणाचे काहीही मत असो किंवा भाष्य असो, त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज फक्त सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठीच आपला मनुष्य देह धारण करून अक्कलकोट येथे प्रकट झालेत. यात कोणाला काही शंका नसावी. या बाबतीत एक प्रसंग असा आहे की श्री स्वामी महाराज राजप्पा मोदी यांच्याकडे बसलेले होते. त्यावेळी कोणतरी कलकत्ता येथून एक मोठा अधिकारी श्री स्वामी समर्थांच्या भेटीसाठी आले. तेव्हा ते स्वामी महाराजांना असे विचारू लागले की, महाराज, आपण इथे कोठून आलात? त्यावर महाराजांनी स्मित हास्य करीत उत्तर दिले की, आम्ही सर्वप्रथम कर्दळी वनातून बाहेर पडलो. त्यानंतर मी कलकत्ता, हरिद्वार, केदारेश्वर व गोदावरी नदीच्या तीरावरील अनेक तीर्थांचे दर्शन करत करत हैदराबाद, मंगळवेढा, पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ व सोलापूर येथे येऊन राहिलो. त्यानंतर आम्ही सरळ मंगळवेढा येथे तब्बल 12 वर्ष निवास केला. मंगळवेढा येथे जेव्हा स्वामी 12 वर्ष राहिले त्यावेळी ते तेथील आजूबाजूच्या घोर जंगलात राहिले. स्वामी समर्थ इतके वर्ष तेथे राहून सुद्धा तेथील लोकांनी स्वामी महाराजांचे दिव्य रूप ओळखता आले नाही. पण जेव्हा तेथील लोकांना स्वामी महाराजांच्या दिव्य रूपाची ओळख झाली त्याच वेळेस महाराजांनी मंगळवेढा हे गाव सोडून ते पंढरपूरच्या दिशेने निघून गेले. श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा दुसरा अध्याय हा आता येथेच सुफळ संपूर्ण होत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.